या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना भवानीपेठ मड्डीवस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या मीटिंग प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी भाजपचे माजी नगरसेवक तथा सभागृह नेते सुरेश पाटील, संघटनेचे संस्थापक अर्जुन पांढरे, संघटनेचे अध्यक्ष हनुमंत रूपनर, जगदेव बंडकर, बसवराज रूपनर, सुभाष सोनकर, धरेप्पा मोटे, सुरेश काळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय सरवदे, गुरु कावडे, अशोक कोळेकर, सिद्ध निशाणदार, अभिषेक भाईकट्टी, यशवंत सलगर, अवी भोळे यांची उपस्थिती होती। यावेळी माजी सभागृह नेता सुरेश पाटील म्हणाले, मी आजपर्यंत जे काही नाव कमावले ते फक्त अहिल्यादेवी हितवर्धक संघटनेमुळेच कमावले आहे। त्यासोबतच अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या पराक्रमाची त्यांनी माहिती दिली। या बैठकीत संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। उत्सव अध्यक्ष सिद्धाराम मोटे, उपाध्यक्ष ओंकार भिसे, आनंद इरंडगी, कार्याध्यक्ष उमेश वायकोळे, खजिनदार सचिन सोनकर, सहखजिनदार प्रकाश दहिवडे, सेक्रेटरी काशीनाथ मोटे, सहसेक्रेटरी अमोल बंडगर, पूजा प्रमुख हनुमंत वडरे, रेवण मोठे, सोशल मीडिया प्रमुख समर्थ बनणे, स्वप्नील मोठे, शिवराज केलुरे, मिरवणूक प्रमुख राम खांडेकर, शुभम दुधाने, रवी सलगर, कुमार नागराळे, अनिल तळेकर, सचिन बंडगर, सचिव सतीश वडनूर, सहसचिव गणेश बंडगर, सुवर्ण महोत्सव सल्लागार समिती दत्ता पांढरे, महेश ठोबरे, रंगनाथ हक्के, माळप्पा रेल्वे, यालप्पा पुजारी, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश काळे, अजय रूपनर आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। या मंडळापासून या सोलापुरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा उत्सव चालू झाला। कारण लहानपणापासून मी वयाच्या 7व्या वर्षापासून या मंडळामध्ये मिरवणुकीमध्ये सामील होत होतो आणि या मंडळाचं कार्य मी लहानपणापासून बघत आलेलो। कारण आता मामाने सांगितलं, आजी मामा म्हणले की समाज एकत्र नाही। ह्या समाजाची ताकद या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आहे। हा समाज गबसर पत्र नादा लागल्यावर सोडणार नाही असा आपला समाज आहे आणि या समाजाचे आता ते कुठे प्रगती होत चाललेली आहे। आपले या समाजाचे सुपुत्र IPS अधिकारी होत चाललेले, त्याचा मला पण गर्व वाटतो आणि ह्या मंडळाचा पण मला गर्व वाटतो। आणि ह्या मंडळाची मिरवणूक सर्व आमच्या मड्डीवस्तीमधील सर्व समाज बांधव उत्साहाने ताकदीने पूर्ण करत असतात आणि सर्व जाती धर्मांना या मंडळाकडून मान मिळतो, त्याचा पण मला अभिमान वाटतो। हेच कार्य पुढेच या सर्व युवकांनी असंच चालू ठेवावं आणि सर्व समाज बांधवांना घेऊन हा मोठा उत्सव चालू ठेवावा आणि कुठेही कसल्याही पद्धतीची हे आर्थिक मदत असू द्या, कोणत्याही प्रकारची मदत असू द्या, आम्हाला बोला, आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत। आणि सर्वांना जय मल्हार आणि मला बोलून इथं सत्कार केला त्याबद्दल आपल्या संघटनेचं मी आभार मानतो आणि थांबतो। जय मल्हार। लोक राजमाता अहिल्यादेवीची जयंती 300वा आहे। आपण 300वा जयंती साजरा करत आहोत। मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय, या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी हितवर्धक संघटनामुळेच मी समाजाचं कार्य सुरू केलो। जेव्हा समाजाचं कार्य सुरू केलं त्यावेळी कैलासवासी लिंगराज वल्ल्या साहेबांनी मला या संघटनेचं अध्यक्ष केले, नंतर सोलापूर शहराचं युवक अध्यक्ष केले। या संघटनेमुळेच मी समाजाचं कार्य करायला सुरुवात केलो। आज जे काही 25 वर्ष मी नगरसेवक झालो असेल, स्थायी समिती सभापती झालो असेल, विरोधी पक्षनेता 3 वेळा झालो, सभागार नेता झालो, जिल्हा नियोजन समितीत गेलो, फक्त या मड्डी वस्तीच्या हितवर्धक संघटनामुळेच गेलेलो। आज बरं वाटलं, मी या संघटनेमुळे मोठं झालो। आता इथं मान्यवर सर्व बसलेले आहेत, सर्व समाजाचे लोक आहेत। आताच आमचं जगवण्णा बंडकरांना सांगितले, इथं भरपूर जण काम करायला तयार आहेत। आता मी असं म्हणणार नाही की लक्ष्मी विटकर करते, संजय आमचं सर्वोदय करते, अनेक लोक इच्छुक आहेत, पण त्या इच्छुकामध्ये आमचं विजय रूपनर कधी इच्छुक दिसलं मला दिसलं नाही बाबा। फक्त बोलवायचंच काम करताय, सर्वांना बोलवायचं, एकत्र आणायचं, कात्र करायचं। परंतु अनेक लोक इच्छुक असताना या ठिकाणी मी फक्तच अहिल्यादेवीचं हितवर्धक संघटनामुळेच या ठिकाणी मी मोठं झालेलं आहे। आज मला वाटतं इथं बसलेले
या संघटनेमुळं एक एक सर्व जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत, समाजाचं कार्य केल्यानंतरच राजकारणात घेतात. कोणी राजकारणाचा नेता समाजकारण नसल्यावर घेत नाहीत, कारण त्याला माहीत असतंय इथं धनगर समाज किती आहे, वडर समाज किती आहे, जोशी समाज किती आहे, कोळी समाज किती आहे, बेडर समाज किती आहे. परंतु या सर्व समाजाला घेऊन जाणारा जो काही समाज कार्य करणारा नेता आहे तोच या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. या ठिकाणी जे उपस्थित आहेत मी सर्वांना धन्यवाद देतो. मिरवणुकीमध्ये तर सर्वांनी सामील व्हायचं आहे, परंतु येताना प्रत्येकाने किमान 4 तरी सभासद आणावा ही माझ्या मंडळाच्या वतीने मी पंच म्हणून तुम्हाला सर्वांना मी हात जोडून विनंती करतो. आणि आता या वर्षीचा 50वा जयंती हे मंडळ आदरणीय आमचे पांढरे मामा लक्षात घ्या 1975 साली स्थापना केली. त्या 75 सालानुसार या वर्षी अहिल्यादेवीची जयंती 50वा, म्हणून त्याचं नियोजन आतापासूनच आमच्या विजू रुपनरची टीम आणि त्यांनी सर्वांनी मिळून चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन या ठिकाणी करत आहेत. आणि त्या नियोजनाला मी संघटनेचं पंच म्हणून त्यांना मी जाहीर पाठिंबा देतो आणि सर्वतोपरी आम्ही त्यांना सहकार्य करायचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मला बोलायची संधी दिली म्हणून मी या टीमचं सर्वांचा आभार मानतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.